नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी कायची एकूणच बातम्यांची, बातमीदारांची आणि माध्यमांची अवस्था झालेली आहे. पुढली 3 वर्ष कुठलीही महत्वाची निवडणूक नाहीये आणि त्यामुळे सनसनाटी माजवण्यासाठी राजकारणातल्या ज्या घडामोडी असतात त्या घडामोडी दाखवण्यासाठी आवश्यक असलेलं काहीही घडत नाहीये. त्यामुळे काहीतरी चिरकुट घडलं तरी बघा 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 असा ओरडाआरडा चालू करणं, या पलीकडे माध्यमांकडे काहीही उरलेलं नाहीये. आता पण बघा ना, एक आठवडाभर ऑपरेशन टायगर करायचं, मग शरद पवारांच्या पक्षातले खासदार फोडायचे, मग ऑपरेशन 3 सुरू करायचं, मग उठायचं सुनेत्रा वहिनींच्या पक्षात काहीतरी घोळ चालू असल्याच्या बातम्या रंगवायच्या आणि शेवटी काय होता, हत्ती पादे रे फोस. एवढा मोठा हत्ती, पण तो पादला तरी काही ऍटम बॉम्ब सारखा आवाज येत नाही, फटाक्याचा आवाज पण येत नाही, आवाज येतो फुस. आणि त्यामुळे या सगळ्या बातम्या लागोपाठच्या आपण बघतोय त्या फुस होतात. पण सवयीचा एक भाग असतो ना, सवयीची लाचारी असते. आपल्याकडे काहीतरी खास आहे आणि याकडे लक्ष दिलं पाहिजे, आता हे लक्षात घ्या, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे असं सांगायची चटक लागलेला जो वर्ग आहे त्याला एखादं पीस हवेत उडालं आणि तिकडे जाऊन पडलं तरी हे असं असं झालंय आणि वादळ आले वगैरे वगैरे सांगावं लागतं. आणि त्यामुळे कोणतरी कधी नाव न ऐकलेला एक सच्चिदानंद सिंह किंवा असा कोणतरी आहे जो अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय सचिव वगैरे काहीतरी आहे, त्याने एक पत्र पाठवलं. त्या पत्राला नोटीस असं नाव देण्यात आलं आणि कोणाला पाठवलं तर सुनेत्रा वहिनी पवार यांना पाठवलं, ज्या अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेले. अशा सुनेत्रा वहिनींना कोणीतरी एक कधी न ऐकलेला सिंह नावाचा माणूस एक पत्र पाठवतो आणि सुनेत्रा वहिनींची जी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली ती निवड पद्धतीप्रमाणे, शिष्टाचाराप्रमाणे घटनासंमत नाही असा दावा करतो. तेवढ्या आधारावर सुनेत्रा वहिनींचं राष्ट्रीय अध्यक्षपद धोक्यात आणलं गेलं. 3 दिवस उलटले, पुढे काही झालं नाही, पुढे काही झालं नाही. हे लोक एक डोक्यात घेत नाहीत की आता 6 महिने होत आले अजितदादा जाऊन आणि त्यांच्या पक्षाची सगळी नेतृत्वाची जबाबदारी सुनेत्रा वहिनींनी आपल्या खांद्यावर घेऊन जवळजवळ 5 महिन्यापेक्षा अधिक काळ निघून गेलेला आहे. पण जितका सावळा गोंधळ शरद पवारांसारख्या मुरब्बी राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटात आणि संघटनेत जितका सावळा गोंधळ असतो त्याचा मागमूस सुद्धा तुम्हाला सुनेत्रा वहिनींच्या पक्षामध्ये दिसत नाही. हे मी का सांगतोय मित्रांनो, ही बाई काय, हिला राजकारणातला अनुभव काय, ही चाचपडत पक्ष चालवू शकते का, गुंगी गुडिया वगैरे अशा स्वरूपाची टीका झालेली आहे. पण हे सगळे टीकेचे घाव सोसत ही महिला आपल्या बोलण्यावर संयम राखून, आपल्या जिभेवर संयम राखून सगळ्या राजकारणात वावरते. अगदी बंगाल बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी हजेरी लावण्यापासून उपमुख्यमंत्री म्हणून ज्या प्रोटोकॉलच्या जबाबदाऱ्या येतात त्या सुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे पार पडताना आपल्यावर कुठलंही वालंट येऊ नये याची 5 महिने जर सुनेत्रा वहिनींनी व्यवस्थित काळजी घेतली असेल तर त्यांचं कौतुक करावंच लागेल. आणि मग असं कोणीतरी पत्र, त्याच्या आधी मध्ये घोळ झाला ना, मध्ये घोळ झाला,
खुद्द सुनेत्रा वहिनींनी जी काय निवडणूक आयोगाला पत्र पाठवली होती त्यामध्ये 26 फेब्रुवारीचा काय 26 जानेवारीचा कुठचं तरी आधी पाठवलेलं पत्र रद्द समजा, आधीचा पत्रव्यवहार रद्द समजा, याच्यावरून सुद्धा काहूर माजवण्यात आलं. रोहित पवार जे शरद पवारांच्या गटातले एक बंडखोर उथळ आमदार आहेत, ते काहीतरी कंडी पिकवणार की सगळा मीडिया त्याच्या मागे धावत सुटतो. पटेल आणि तटकरे पक्ष काबीज करायला निघालेले आहेत आणि तुझ्या पक्षाची अवस्था बघते नाही होत. पण असो, ह्या असल्या भोरट्यांना असल्या गोष्टी पण पुरतात. 10-15 दिवस उपाशी ठेवलेल्या माणसाला खरकट सुद्धा पक्वान्न वाटतं, त्यापेक्षा वेगळी गोष्ट नाहीये. आणि म्हणून तटकरे आणि पटेल हे अजितदादांचा पक्ष काबीज करायला निघालेत. पटेलांना अध्यक्ष व्हायचंय. अगदी राज ठाकरे सुद्धा त्यावर प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले. अरे, मराठ्यांचा आणि महाराष्ट्रातला एक प्रादेशिक पक्ष आहे, त्याचा अध्यक्ष पटेल नावाचा असू शकत नाही, एवढं समजण्या इतपत प्रफुल्ल पटेलांना अक्कल आहे. अगदी पक्षाने करायचं ठरवलं तरीही प्रफुल्ल पटेल एक मताचा तो प्रस्ताव फेटाळून लावतील, कारण त्यांना माहितीये की आपल्या नावाने राष्ट्रवादी नावाचा मराठ्यांचा मानला जाणारा पक्ष चालू शकणार नाही. हे समजणे इतकी अक्कल प्रफुल्ल पटेलांना आहे आणि तटकरेंना सुद्धा आहे. त्यामुळे ते पक्ष काबीज करतील वगैरे वगैरे हा खोळाचार आहे. आणि दुसरी गोष्ट, अशा सगळ्या वादळ आणि वावटळीतून 5 महिने पक्ष चालवल्यानंतर सुनेत्रा वहिनींना राजकारण कळायला लागले हो. अगदी नवख्या नाहीयेत. घरातच राजकारण, माहेरी आणि सासरी दोन्हीकडे राजकारण होतं. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा हे कोण सच्चिदानंद सिंह वगैरे त्यांनी पत्र पाठवलं, तर त्यामुळे अध्यक्षपद उद्या धोक्यात येत नाही. असल्या गोष्टी सांगणारे किंवा असल्या कपोलकल्पित कायदेशीर गोष्टी सांगणारे असीम सरोदे किंवा उल्हास बापट यांच्या सल्ल्याने सुनेत्रा वहिनी आपला पक्ष चालवत नाहीत. अजितदादा आपल्या काकांना धक्का देऊन अख्खा पक्ष आपल्या कब्जात घेऊन गेले. ते काय बापटांच्या आणि सरोदेंच्या सल्ल्यावर नाही. अशा सगळ्या घटनात्मक कायदेशीर जंगलातून वाट काढायची, तर त्यासाठी अत्यंत हुशार, मुरब्बी आणि चतुर वाटाड्या लागतो. आणि तसे वाटाडे बापट किंवा सरोदे नसतात, हे पहिलं लक्षात घ्या. आणि म्हणून अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर आता 6 महिने होत आले, तरीही त्यांच्या पक्षामध्ये जितक्या बातम्या उठवण्यात आल्या, वावड्या उठवण्यात आला, तेवढी काहीही गडबड होऊ शकली नाही. आणि त्याचं कारण सरळ आहे की आपला पक्ष चालवताना, आपलं राजकारण करताना, आपले निर्णय घेताना उद्धव ठाकरे जसे सरोदे किंवा बापट यांना जगातले सर्वात मोठे कायदे पंडित मानतात, तसं सुनेत्रा वहिनी अजिबात मानत नाहीत. ही सुनेत्रा वहिनींच्या राजकारणातील सगळ्यात जवळची बाजू आहे. असल्या उथळ लोकांच्या नादी लागलं तर आपण घसरतोय ते हे धक्का मारून तुम्हाला फार गर्तेत ढकलतील. असल्या लोकांच्या सल्ल्यावर राजकारण किंवा पक्ष चालवायचं नाही, एवढी किमान समज सुनेत्रा वहिनींकडे आहे. आणि म्हणूनच अजितदादांनी ज्यांच्या सल्ल्याने ह्या सगळ्या बंडाचा डाव खेळला आणि यशस्वी केला, ते सल्लागार आहेत अजितदादा. भले या जगातून गेले असतील, पण अजितदादांना या प्रकारे राजकीय बंड करून पक्ष कसा काबीज करायचा, त्याच्या काय काय तरतुदी कायदेशीर वगैरे आहेत हे समजावणारे आणि वेळ आली तर त्याच्या बचावाला उभे ठाकणारे जे कायदे पंडित आहेत, ते हयातात अजून. आणि ते सुनेत्रा वहिनींना सल्ला द्यायला समर्थ आहे. फक्त गंमत याचे की ते असल्या भुरट्या चॅनेलवाल्यांना आणि पत्रकारांना टिंगल टवाळ्या करण्यासाठी उपलब्ध नाहीत.
ज्या हरीश साळवेंनी एकनाथ शिंदे आणि अजितदादांची बाजू सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोग सगळीकडे मांडली, ते हयात आहेत ना, ते मुकुल रोहटगी हयात आहेत ना. त्यांनी घेतलेल्या भूमिका प्रत्येक पातळीवर कोर्टामध्ये निवडणूक आयोगात मान्य झाल्या. अशा लोकांच्या सल्ल्यानेच आपण चाललं पाहिजे. एवढी किमान बुद्धी सुनेत्रा वहिनींकडे आहे. कुशाग्र बुद्धी नसेल, पण ज्यांचा सल्ला सतत योग्य ठरतो आणि कितीही कायद्याच्या अडचणी उभ्या राहिल्या तरी त्यातून मार्ग निघू शकतो, हा अनुभव अजितदादांच्या गाठीशी होता. आणि म्हणूनच सुनेत्रा वहिनींकडे पण आहे, आणि म्हणूनच त्या निर्धास्त आहेत. हे असलं काहीतरी एक पत्र आलं की त्याला नोटीस म्हणायचं. जे पत्र आहे, पत्र आहे ते पक्षाच्या एका सामान्य कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने पक्षाच्या अध्यक्षाला, सचिवाला पत्र लिहिलं, त्याला नोटीस म्हणत नाहीत, त्याला अपेक्षा व्यक्त करणारं पत्र म्हणतात. पण आम्हाला खळबळ वाजवायची की लगेच एक नोटीस आली आणि अध्यक्षपद धोक्यात. मुद्दा असा आहे मित्रांनो, की हरीश साळवे किंवा मुकुल रोहटगी यासारखे खंदे वकील अजूनही आहेत, कार्यरत आहेत. आणि म्हणूनच अजितदादांचा अंत्यविधी चालू असताना जी सुनेत्रा वहिनी आणि अमित शहा यांची भेट झाली, त्यानंतरच्या काळात तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सतत संपर्क आणि चर्चा चालू आहे. त्याच्यासमोर असले कागदपत्र आणि नोटिसा टिकत नसतात. निर्धास्त राहा, हा बातम्या रंगवा, रोजच्या रोज तुम्ही सुनेत्रा वहिनींचं अध्यक्षपद घालवा, देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवा, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा, किंवा एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण घ्या काढून आणि ते उद्धव ठाकरेंना बहाल करून टाका. हा खेळ खेळत राहा, तळ्यात मळ्यात चालू राहू दे, पण यातलं काहीही होणार नाही याची पण खुणगाठ पक्की बांधून ठेवा. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की सुनेत्रा वहिनींना राजकीय खेळी करताना असो किंवा कायदेशीर पाऊल टाकताना असो, काय काय करायचं याच्या बारीक सारीक सल्ले जाणकार वकील देत असतात. आणि त्यामध्ये कुठूनही सरोदे किंवा बापट यांचा समावेश नाही. त्यामुळे सुनेत्रा वहिनींच्या राजकारणाला आणि राजकीय भविष्याला कुठलाही धोका असू शकत नाही. कारण सुनेत्रा वहिनी आपल्या जवळपास उल्हास बापट किंवा तुमचे असीम सरोदे आहेत यांना फिरकू देत नाही, फिरकू देत नाही. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.